ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. द्वैताद्वैताचा मथितार्थ भाग 5. ओव्या आहेत 68 आणि 69. गुरु व शिष्य एकरूपच आहेत हे कोणाला कळू शकेल ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगतो हे. ज्याला डोळ्यांनी आरशाचे सहाय्य न घेता आपल्या भेटीचा सोहळा भोगता येत असेल त्यालाच मी ही जी परमात्म्याची लीला सांगत आहे ती कळेल. पुढे म्हणतात, एवम द्वैतासी उमसो नेदी ऐक्यासी विस कुसो सोयीरिकेचा अतिसो पोखी तसे. उमसो म्हणजे उत्पत्ती, विसकुसो म्हणजे बिघाड, अतिसो म्हणजे अतिशय आणि पोखी तसे म्हणजे पोषण. अशा प्रकारे द्वैताला प्रकट होऊ न देता आणि ऐक्य विस्कटू न देता गुरु शिष्य या नात्याचा विलास श्री गुरु पोसत असतो. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, पाहू शके कोणी दर्पणा वाचून आपुला नयन आपणची तरी तयासीच आकळे ही साची लीला श्री गुरुची सांगतोजी. ऐशा परी जोका नुठू देता द्वैत राखोनी अद्वैत जैसे तैसे गुरु शिष्य स्नेह वाढवोनी भला नांदवी सोहळा स्वानंदाचा. ज्ञानदेव सद्गुरु व शिष्य कसे एकरूप आहेत ते स्पष्ट करत आहेत. एकच परमात्मा गुरु व शिष्य अशी दोन रूपे धारण करतो. एक ज्ञानदाता होतो व एक ज्ञान घेणारा होतो व स्वस्वरूपाचा आनंद उपभोगतो. ही गोष्ट कितीही दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी ती सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनाकलनीय ठरते. मग ही वस्तुस्थिती कोणाला कळेल? ज्ञानदेव सांगतात की आरशाचे सहाय्य न घेता आपले रूप पाहता येत असेल, आपल्या भेटीचा सोहळा उपभोगता येत असेल त्यालाच ही गोष्ट अनुभवाने कळून येण्यासारखी आहे. किंवा दर्पणाशिवाय आपल्या भेटीचा सोहळा जर डोळ्याला उपभोगता आला, डोळ्याला स्वतःला पाहता आले तर त्याला ज्ञानदेवाने वर्णन केलेले गुरु शिष्याचे एकत्व ही परमात्म्याची लीला कळेल. आपणच आपला गुरु आणि आपणच आपला शिष्य होऊन जो आत्मानंदाचा सोहळा करतो त्यातील रहस्य हा सोहळा अनुभवला आहे त्यांनाच कळणार. कारण आपल्यासारख्या सामान्यांना भोग घडण्यासाठी एक भोग्य व एक भोगता हवा. असे द्वैत असल्याशिवाय भोग घडणार नाही. हाच संस्कार दृढ झालेला असतो. परंतु निजानंदात भोगता व भोग्य हे दोन्ही भाव एकवटून दोन्ही भोगरूप झालेले असतात. आणि ही गोष्ट ज्यांनी निजानंदाचा अनुभव घेतला असेल त्यालाच कळेल. त्यासाठी दर्पणाशिवाय डोळा पाहण्याची कला आत्मसात करावी लागेल. दृष्टीला पुढे येईल ते पाहण्याची सवय लागलेली आहे. आता बाह्य विषयांपासून उलट फिरून स्वतःकडेच मुरडून पाहावे लागेल. आरशामुळे निर्माण होणारा द्वैताचा आभास आहे हे लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी बोलाची वालिफ फेडली पाहिजे आणि चित्ताला हळुवारपणा आणला पाहिजे. तेव्हाच हे अद्वैत अनुभवास येईल. आपलाच डोळा किंवा आपलेच रूप पाहण्यासाठी आरशाच्या सहाय्याने मनुष्य स्वतःलाच दोनपणात प्रस्तुत करतो व डोळ्यानेच डोळा पाहतो. आरशात जेव्हा मनुष्य आपलाच डोळा पाहतो तेव्हा द्रष्टाही डोळाच असतो व दृश्यही डोळाच असते. आरशात डोळा पाहण्याचा भोग घडत असता द्रष्टा व दृश्य एकरूप झालेले असतात. तसाच हा सोहळा आरशाशिवाय अनुभवण्याची कला शिकावी लागेल. आरशाशिवाय दृष्टीला स्वतःची भेट करून घेणे अशक्य आहे. त्यासाठी तिला आरशाच्या सहाय्याने दोनपणा स्वीकारावा लागतो. परंतु गुरु व शिष्य यांची भेट अलौकिक आहे. आत्मभिन्न अशा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचे सहाय्य न घेता तिथे आत्मभेटीचा सोहळा घडून येतो. आपण जेव्हा आरशात आपलाच डोळा पाहतो तेव्हा आपल्याला आपला डोळा दिसतो, त्याबरोबरच आरसाही दिसतो. पण आरशाला मात्र बिंबातला डोळा कळत नाही. शिवशक्ती समावेशन प्रकरणात ज्ञानदेवानी त्या दोघांना एकमेकांचे आरसे म्हटले होते. तसेच इथे पण गुरु व शिष्य हे दोन आरसे असून ते एकमेकांचे स्वरूप पाहून ऐक्याचा आनंद उपभोगतात असं म्हणता येतं. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत बोली अरूपाचे रूप दावीनं म्हटले होते. ते शब्दांमधूनच अरूप अनाम अशा आत्मया राजाचे दर्शन घडवणार आहेत.
शब्दातून रूपदर्शन घडवण्यासाठी ते नानाविध दृष्टांतांचा वापर करतात. या ग्रंथातही त्यांनी हीच पद्धत अवलंबली आहे. त्या दृष्टीने मागच्या ओवीतील निरंजनी निजलेल्या मनुष्याची प्रतिमा मोठी बोलकी आहे. अरूपाचे रूप दिसेल असे ते दृष्टांत वापरतात. पण कितीही झालं तरी दृष्टांत हा दृष्टांत असतो. त्या आधारे ज्ञान करून देण्याला मर्यादा ह्या पडतातच. तेव्हा द्वैताच्या भाषेत कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी द्वैतातूनच ज्याला बोध ग्रहण करण्याची सवय आहे त्याला दृष्टांतांनी अद्वैत समजावणे ही अवघड गोष्ट आहे. अद्वैत शब्दांनीच समजावण्यासाठी शेवटी द्वैताचीच भाषा उपयोगात आणावी लागते. शून्य म्हणजे काय हे कळण्यासाठी सुद्धा एक पोकळ बिंदू काढून समजून द्यायला लागतं. पण त्यातून शून्य म्हणजे काही नाही पण हा बोध जर घेतला तरच त्या दृष्टांताचं सार्थक होतं. नाहीतर शून्य म्हणजे पोकळ शून्याच्या आकाराचाच ज्याला बोध झाला तर शून्य म्हणजे काय हे त्याला कळलेच नाही असं सिद्ध होईल. एकूण ज्याला अद्वैत कळले त्याला हे समजावून सांगण्याची आवश्यकताच उरत नाही व ज्याला ते कळलेलं नाही त्याच्या बाबतीत हे दृष्टांताने अद्वैत समजावून देणे ही अवघड गोष्ट आहे. गुरु शिष्यांचे ऐक्य दृष्टांतांनी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत सांगणाऱ्याच्या मानसिक पातळीपर्यंत श्रोता पोहोचू शकत नाही तोपर्यंत दृष्टांतांनी सुद्धा त्याला जीव ब्रह्मैक्य समजावून सांगता येत नाही. त्यासाठी श्रोत्याची जाणीव प्रगल्भ व्हावी लागते. आणि सिद्धांत तर हाच आहे की परमात्माच अखंडैक रस सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. शिवशक्ती रूपाने गुरु व शिष्य रूपाने तोच एक विलसत आहे. हाच सिद्धांत ज्ञानदेव पुढील ओवीत सांगत आहेत. ज्ञानदेव सांगतात की जरी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात द्वैत जरी दिसत असला तरी तो केवळ आभास आहे. सद्गुरु द्वैताला प्रकट होऊ न देता ऐक्याची घडी विस्कटू न देता आपल्या एकपणातच गुरु शिष्य संबंधाचे पोषण करीत असतात. ज्ञानदेव सोयीरिक शब्द वापरतात. सोयीरिकीला कमीत कमी 2 व्यक्तींची तरी आवश्यकता असते. तसेच 2 व्यक्तीत स्नेहसंबंध असेल तरच सोयरीक होऊ शकते. आत्मस्वरूपात तर द्वैताचा अत्यंत भाव असतो. परंतु सद्गुरु ऐक्यात बिघाड येऊ न देता सोयरिकीचा विलास पुष्ट करतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. पुढे त्यांनी गुरुतत्वाला निवृत्ती हे नाव देऊन आत्मरूप सद्गुरूंचे खरे स्वरूप स्पष्ट केले आहे. एकाच वेळी ते सद्गुरु परमात्म्याचे निखळ स्वयंभू रूप स्पष्ट करता करता त्यातूनच त्यांनी आपले सद्गुरु निवृत्तीनाथ यांचंही वर्णन केलं आहे. जणू ते स्तुती स्तोत्रच गायलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरि ओम तत्सत.